नाही झाली काय माहिती बाई. शाळेत जावं लागते, उशीर होऊन राहिला, मला ड्युटीवर जावं लागते. ओ बाई नेहा, नेहा. आजी झाली तयारी? झाली तयारी तर झाली सगळी. मग कधी जात का? जातो ना. तुझे कामच नाही झाले का? बस झाले, थोडेसे आटपले की मी पण तयार होतो. बर आजी, हा मी काय म्हणतो, हा एक गोष्ट विचारू का? विचार ना. आपल्या एरियात माझ्यासारखी दिसणारी बाई अजून एक आहे काय? माझ्यासारखी दिसणारी बाई? हो. नाही हो बाई, कोण नाही. मग ते साक्षी कशी म्हणत होती? काय म्हणत होती? ते साक्षी म्हणत होती हा की तुझ्या आजीसारखी दिसणारी बाई हा. आमच्या इथं काम करते. मग मी पण म्हणलं तिले, हा माझ्या आजीसारखी दिसणारी असेल तर का मग आजीच थोडी आहे. हो ना, बरोबर आहे ना? मग काय तर. मी पण तिला असंच म्हटलं. जाऊ दे, ऐकत नको जात जो कोणाचं. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो, हा 1000 रुपये दे ना, आज ट्रिपला जायचंय. बाई तू किती पैसे नेतो नेहा. आजी दे. आता लास्ट वेळाने तू मग नाही. बाई मी तर देते, तुझ्या शिक्षणासाठीच माझ्याजवळ आहे. काय तुझ्यासाठीच तुझी सगळी इच्छा मी पूर्ण करते, पण जास्त उडवत नको जात जाऊ. नाही, हा नाही. फजूल खर्च करत नको जात जाऊ. चल मी तुला देते. चले दे ना आजी पैसे. हे घे बाई, हे घे. मास्तर दे जो. हो. हरू नको. नाही. बरोबर ठेव जो. जा मग. येतो मग. हा बाय बाय. चालली बाई पोरगी. लहानपणापासून पोरीले वागवलं. तिचे बाबा वारले, मला सांगून गेले माझ्या पोरीचं शिक्षण कर जा, शिक्षण कर जो, तिला चांगलं शिकव जो. म्हणून मी तिची हर इच्छा पूर्ण करते. साक्षीचं पण इथंच आहे वाटते. आज लवकर शाळा सुटली, ते आली पण नव्हती. उद्या ट्रिपला जायचं आहे ना, उद्या तिला सांगून देतो काय काय आणायचं आहे तर. आजी तू इथं कशी लिहा? तू खोटी बोलली ना. साक्षी जे म्हणत होती ते खरंच होतं. साक्षीच्या घरी जे कामवाली बाई येते ना, ते तूच आहे. काहून आजी? आप्पाचं पेन्शन भेटते, त्याच्यात आपल्या दोघीचं होऊन जाते ना, तरी तू काम करता. काही गरज आहे का काम करायची? अगं बाई नेहा, आजी तू असे कामं करताना मला लाज वाटते. काल साक्षीनं म्हटलं, उद्या दुसरं कोणी म्हणन. हो बाई बस इथं. पहिले कुठल्याही कामाची लाज नसते. आप्पाचं पेन्शन किती घेते बाई? मग थोडंसं पेन्शन येते, तेवढ्यात आपलं घर चाललं जाते का? उद्या तुझं लग्न करावं लागते, तुझ्या शिक्षणासाठी पैसा जमा करावा लागते. मी ते पेन्शन तसंच ठेवते आणि माझ्या कामाच्या भरोशावर मी पोट भरते. काय चुकीचं करते? तुझा खर्च किती आहे? ट्रिपला जाऊ दे, ड्रेस घेऊ दे महागाचे, किती खर्च आहे समजते का तुला? आजी 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 माझं चुकलं खरंच. आता यापुढे मी जास्तीचे खर्च नाही करणार.